योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचे लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। नमस्कार, मी अक्षय। एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी 17 जानेवारी रोजी राज्यभर जेल भरो आंदोलन करणार, प्राध्यापक राम बाहेती यांचा सरकारला इशारा। चौका घाटामध्ये अज्ञात वाहकाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, काही दिवसांपूर्वीपासून परिसरात होता बिबट्याचा वावर। आता बघूया सविस्तर बातम्या। अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी 42 दिवसांपासून संप सुरू आहे। हिवाळी अधिवेशनानंतरही तोडगा निघत नसल्याने येत्या 17 जानेवारी रोजी पूर्ण राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविकांचा जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक राम बाहेती यांनी पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्रातील 2.25 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही रिटायर झाल्याबरोबर आमचं काय जे मिळत होतं तेही मिळणार नाही, म्हणून पेन्शन द्या, आम्हाला नियमित दरमहा पेन्शन मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। त्याच्याशिवाय सुप्रीम कोर्टाने ग्रॅच्युइटी देण्याचे आदेश दिलेले आहेत, त्याची अंमलबजावणी करा। आणि फार दिवस झालं मानधनात वाढ केलेली नाहीये। खरं तर किमान वेतनाप्रमाणे 26,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे, ते देखील देण्यात आलेलं नाहीये। तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या ही आमची मागणी आहे, पण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत किमान वेतन तरी द्या। तर या सह विविध मागण्यांसाठी आम्ही संपावर गेलेलो आहोत 4 डिसेंबर पासून। त्याची रीतसर नोटीस दिलेली कायद्याप्रमाणे 15 नोव्हेंबर रोजीच, आणि त्या 20 दिवसाच्या नोटीसच्या काळात सरकारने दखल घेतली असती तर ही संपावर जाण्याची वेळ आली नसती। अनेकदा चर्चा झाली, जिल्ह्यात आंदोलन झाले, तालुक्यात झाले, गावागावात झाले। नागपूरला मंत्रालयावर 1.5 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आयटकच्या नेतृत्वाखाली। आता 3 नोव्हेंबर रोजी परत मंत्रालयावर काढला, पण गाडा पुढे जात नाही। पेन्शन मागणी मान्य करूत असं म्हणतायत सरकार। आमच्याशी जी चर्चा झाली मंत्रालयात, आणि ग्रॅच्युइटीचा देखील आम्ही विचार करूत, मानधनवाढीचा करणार नाही असं ते म्हणतायत। आणि मिनी अंगणवाडीचं रूपांतर त्यांनी करून टाकलेलं आहे। एक मागणी 10 जानेवारी रोजी त्यांनी आता मान्य करून टाकलेली आहे पूर्ण अंगणवाड्यात रूपांतर करण्याची, परंतु हा गाडा पुढे जात नाहीये। 2 ओळीचं जे प्रोसिडिंग झालं, जे लिहिलं गेलं मिनिट्स बुक मध्ये, त्या संदर्भातलं एक पत्रक द्या ना, एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून 17 जानेवारीला राज्यभर आम्ही जेल भरो करणार आहोत, आणि त्याच्यानंतरही काही नाही झालं तर मुंबईला धडकणार आहोत। आयटकच्या नेतृत्वाखाली आणि कृती समितीच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन होईल त्याला औरंगाबाद जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी देखील प्रतिसाद देतील। चिकलठाणा विमानतळासमोर सर्व्हिस रोड लगत ओपन स्पेसवर करण्यात आलेली अतिक्रमणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करत ती निष्कासित केली। मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेच्या शाळेसाठी आरक्षित चिकलठाणा येथील
जागेसमोर सर्व्हिस रोड लगत ओपन स्पेसवर अतिक्रमणे झाले होते। ही अतिक्रमणे हटवण्यासाठी महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथक शनिवारी रात्री संबंधित अतिक्रमणधारकांना 2 दिवसांचा अल्टिमेट देऊन परतले होते। त्यानंतर सोमवारी सकाळपर्यंत 3-4 जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून न घेतल्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने कारवाई करत ती निष्कासित केली। महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने कारवाई करत ती निष्कासित केली। चिकलठाणा येथील विमानतळासमोर शाळेसाठी आरक्षित असलेली 1 एकर जागा आहे। येथे सर्व्हिस रोड लगत झालेल्या अतिक्रमणांविषयी पालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे तक्रार अर्ज संबंधित अतिक्रमणे हटवण्याची मागणी 2 नोव्हेंबर 2023 रोजी केली होती। त्यावर पालिकेने ही कारवाई केली। या अतिक्रमणधारकांकडून नियमानुसार दंड वसूल करण्याची देखील कारवाई केली जात आहे, असेही अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी स्पष्ट केले। तर या कारवाई दरम्यान काहींनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केल्याचे देखील पाहावयास मिळाले। त्यांची समजूत नागरी मित्र पथकाच्या वतीने काढण्यात आली। शहरालगत असलेल्या चौकाघाट परिसरात एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली। सदर घटनेनंतर काही काळ चौकाघाट परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। आपल्या शहरालगत असलेल्या चौकाघाट परिसरामध्ये रविवारी रात्री उशिरा 1:30 वाजेच्या सुमारास एक बिबट्या मृत अवस्थेत रोडवर पडलेला दिसून आला। काही वाहन चालकांनी त्यास मृत असल्याची शहानिशा करण्यासाठी गाडी थांबवून कारच्या लाईटमध्ये बघण्याचा प्रयत्न केला असता तो बिबट्या मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले। त्यानंतर घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलीस ठाण्यात रात्रपाळीला कार्यरत असलेले पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर सदर माहिती वन विभागाला देण्यात आली। याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांच्याकडून अधिक माहिती मिळू शकली नाही। मात्र सदर घटना घडल्यानंतर या घटनेचे फोटो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले। तर घटना घडल्यावर सदर ठिकाणी वाहतूक काही वेळ जाम झाली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। याच भागातील समृद्धी महामार्ग लगत असलेल्या जळगाव रस्त्याच्या कडेला काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन धीरज पवार नावाच्या शेतकऱ्याला झाले होते। त्यांनी सदर बिबट्याचे व्हिडिओ चित्र देखील केले होते। त्यानंतर रविवारी रात्री बिबट्याचा मृतदेह रस्त्यावर आढळला असून त्यास अज्ञात वाहकाने धडक दिल्याचे म्हटले जात आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। इथे वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। मी अनिल कुमार बस्ते, बी पॅन्थर्स या सामाजिक संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह आज या मराठवाडा विद्यापीठाला जे नाव देण्यात आलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नाम विस्ताराला आज 30 वर्ष झालेली आहेत। ज्या भीमसैनिकांनी यासाठी प्राणाची आहुती दिली त्यांना मानवंदना देण्यासाठी, त्याचप्रमाणे तमाम भीमसैनिकांना, तमाम वंचितांना या ठिकाणी आज मी
बी पॅन्थर्सच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah.
तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान N8 सिडको छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी मिशन मोडवर काम करा असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी शहरात आयोजित महायुतीच्या मेळाव्यात केले. महायुतीच्या वतीने आयोजित मित्र पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री संदीपान भुमरे, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार रमेश बोरनारे, आमदार सतीश चव्हाण, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यासह विविध मित्रपक्ष संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महायुती जो कोणी उमेदवार देईल त्या उमेदवाराला सर्वांनी मिळून लाखोंच्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला.
दलित आदिवासी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आमची मागणी. माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचं जे सरकार आहे त्यांचं म्हणणं हेच आहे, मराठा समाजाला आरक्षण देणार. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेणार अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे. जसं 45 जागा तर 45 या 48 का होऊ नये म्हणून तिन्ही नेत्यांना मी विनंती करणार आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही यांना विनंती करणार आहे की 45 या जागी 48 या 48 या महाराष्ट्रातल्या जागा कशा निवडून येतील त्यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. एक एक जागा महत्वाची आहे म्हणून अबकी बार 45 पार पेक्षा अबकी बार 48 पार हा नारा आपण दिला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये हा भारत देशाचा मान सन्मान जसा जगामध्ये वाढला तर त्या धर्तीवरती आपण सुद्धा आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागायचं. 800-850 कोटी भारतची महानगरपालिकेची परिस्थिती नाही स्वतःचे. आणि मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील यांच्याशी चर्चा झाली आणि 800-850 कोटी शासनाने भरावे अशी आम्ही त्यांना विनंती केली. मी आपल्याला खात्री देतो, पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार साहेब, अतुल साहेब, आम्ही निश्चित शासनाला हे पैसे भरावे एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. ती महायुती मधला उमेदवार आपल्या पक्षाचा जो निर्णय नाही, 5 पक्ष आहे इथं आता, आज 2 हे पक्ष आहेत आणि 3 आम्ही आहोत. या 3 मिळून 5 जे काही निर्णय दिला तो 1 करून आणि निवडून आणण्याची गॅरंटी देऊया आणि पाहुण्यांचा भाषण आपण ऐकूया, पाहुण्यांचा मार्गदर्शन ऐकूया. हिंदुत्ववादी म्हणण्यापेक्षा मानवतावादी, समता, बंधुत्व, सामाजिक ह्या विचार मानवतावादी असला पाहिजे, समतेवर विश्वास असला पाहिजे, बंधुत्वावर, मैत्रीवर, करुण्यावर आणि प्रज्ञेवर विश्वास असणारा उमेदवार आपला दिला. कोणी त्या आणि हर पाठीशी आमचं संपूर्ण कार्यकर्ते आपल्या पाठीशी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने विविध पक्ष संघटनाच्या वतीने विद्यापीठ गेट येथे अभिवादन करण्यात आले. धम्मरत्न मित्र मंडळातर्फे सिडको परिसरातील राजमुद्रा चौक टीव्ही सेंटर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिन सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव मगरे, प्रभाकर उंद्रे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आपल्या प्रास्ताविकात विद्यापीठ नाम विस्ताराचा लढा आणि मीठ यासाठी लढला नसून तो आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा लढा होता असे मंडळाचे प्रवक्ता प्राध्यापक विलास पांडे यांनी विशद करून नामांतराबाबत सखोल अशी माहिती दिली. तर मंडळाचे संस्थापक सचिव एकनाथ पाखरे यांनी नामांतर शहीदांना प्रथमतः मानवंदना दिली. तर प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांनी नामांतरावर सखोल असे भाष्य केले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमेध डोके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद दाभाडे, संस्थापक सचिव एकनाथ पाखरे, प्रवक्ता प्राध्यापक विलास पांडे, कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनवणे, निमंत्रक रमेश वानखेडे, उत्तम तांबे, सुनील खरात, यशवंत दाभाडे, सुमेध डोके, संतोष सोनवणे, प्रकाश पाखरे यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार प्राध्यापक अनिल लहाने यांनी मानले. प्रत्येक रविवारी संभाजी महाराजांचा पुतळा व परिसर स्वच्छ करण्याचे कार्य करणारे संभाजी सोनवणे व त्यांच्या मित्रमंडळाचे स्वागत करण्यात आले. यावेळी रामकृष्ण शिंदे, वामन कांबळे, मुरलीधर गंगावणे, रमेश पाटील, डॉक्टर प्राध्यापक पंडित आराख, कुलकर्णी, ॲडव्होकेट चंद्रमुनी हिवराळे, उत्तम जाधव, दादाराव मगरे, नरवडे, ठेकेदार अशोक सूर्यवंशी आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे सकाळी दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच नामांतर शहीदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या प्रीती दुबे, जयश्री शिर्के, ॲडव्होकेट प्रतिभा चौथमल, योगिता वैष्णव, सीमा मंडविया, शाहीन शेख, आरती तमरेलू,
नलिनी रायबोले, आयशा शेख यांच्यासह सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे नामांतर शहीद भीमसैनिकांना पुष्पचक्र वाहण्यात आले. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटातर्फे आम्ही संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे. अभिवादन म्हणजे आज नामविस्तार दिन आहे. या निमित्ताने भारतातील तमाम आंबेडकरी समाज संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आणि या कमानीला अभिवादन करण्यासाठी येत असतो. परंतु आज जर पाहिलं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. या पुतळ्याचा जो परिसर आहे हा राज्य सरकारला मी मागणी करत आहे, कलेक्टर साहेबांना मागणी करत आहे की तात्काळ या परिसराचं सुशोभीकरण करण्यात यावं. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही आंदोलन छेडू असं आम्ही कलेक्टर साहेबांना आणि राज्य सरकारला इशारा देत आहोत. परंतु या ठिकाणी हजारो लाखो आंबेडकरी समाज येत असल्याकारणाने या परिसराचे सुशोभीकरण तात्काळ करण्यात यावे. आणि या ठिकाणी दिवसभर आंबेडकरी समाज असतो, त्यामुळे या ठिकाणी कलेक्टर साहेबांना विनंती करत आहे की आपण लक्ष घालावे आणि या ठिकाणी पाण्याची सोय आणि या ठिकाणी ज्या गरजा आहेत नागरिकांना ज्या लागतात, ज्या आंबेडकरी समाजाला ज्या लागतात त्यांनासुद्धा तात्काळ ती मदत द्यावी. आणि या ठिकाणी सुद्धा तातडीचे उपचार म्हणून दिवसभर लोक येत असतात, या ठिकाणी सुद्धा तातडीचा उपचार दवाखान्याचा देण्यात यावा, ही सुद्धा मागणी मी राज्य सरकारला आणि कलेक्टर साहेबांना करत आहे. परमपूज्य ब्रह्मीभूत माता सौ प्रेमानंदीनाथ महाराज श्री क्षेत्र सोनई जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त श्री हरिहर सद्गुरु शक्तीपीठ रेणुका माता मंदिर सातारा परिसर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परमपूज्य ब्रह्मीभूत माता सौ प्रेमानंदीनाथ महाराज श्री क्षेत्र सोनई जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त श्री हरिहर सद्गुरु शक्तीपीठ रेणुका माता मंदिर सातारा परिसर या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध धार्मिक यज्ञ आणि कार्यक्रम पार पडणार असून या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजक अमरीश उमाकांत जोशी यांनी एडीएन सोबत बोलताना सदर कार्यक्रमाबाबत माहिती देऊन कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. परमपूज्य ब्रह्मीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज, माता प्रेमानंदीनाथ महाराज, हा जो यज्ञ चालू आहे म्हणजे आता सध्या सप्तशतीचे पाठ चालू आहे आपल्या हरिहर सद्गुरू शक्तीपीठामध्ये. तर त्याचं प्रयोजन असं आहे की ब्रह्मीभूत माता प्रेमानंदीनाथ महाराज यांचं हे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे आणि त्याची सांगता जी आहे 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी ह्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. आणि सांगतेनिमित्त सद्गुरू आप्पा महाराजांच्या आज्ञेने आयुतचंडी यागाचं आयोजन केलं आहे. आयुतचंडी याग म्हणजे दुर्गा सप्तशतीचे 10,000 पाठ, दशसहस्त्र पाठ होत आहेत. ब्राह्मणद्वारा त्याचं पठण होणार आहे आणि त्याचं तद्दशांश हवन सहस्त्रपाठाचं तर ह्या 9 दिवसामध्ये 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी ह्या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. तर त्याची ही सर्व तयारी दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहे आणि हा सर्व भक्त कल्याणासाठी आपल्या ह्या राष्ट्रासाठी सर्वांसाठी हा जे समस्त प्राणी मात्र आहे त्या सर्वांसाठी कल्याणकारी हा महायज्ञ महाराजांच्या आज्ञेने आपण संपन्न करणार आहोत. ही सर्व त्याची तयारी चालू आहे. आता आपल्या आजच्या दिवशी आपल्या हरिहर सद्गुरू शक्तीपीठामध्ये 150 ब्रह्मवृंद सप्तशतीचे पाठ वाचन करतायत आणि हा भव्य दिव्य महोत्सव सर्व भक्तांसाठी, सर्व भक्तांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे, आपली सेवा भगवतीच्या चरणी अर्पण करायची आणि 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी हे लक्षात ठेवा सर्व भक्तांनी. जाबेंदा लॉन सर्वांना परिचित आहे. उड्डाणपुलाच्या बाजूला भव्य दिव्य असा मंडप उभारणार आहोत. तर सर्व भक्तांनी त्या कार्यक्रमाला यायचे. ह्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतोय, सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी 17 जानेवारी रोजी राज्यभर जेल भरो आंदोलन करणार, प्राध्यापक राम बाहेती यांचा सरकारला इशारा. चौका घाटामध्ये अज्ञात वाहकाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, काही दिवसांपूर्वीपासून परिसरात होता बिबट्याचा वावर.
याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल.